तिने कधी आत्मसमर्पणही केलं नाही किंवा तिने आता मी धरातीर्थी पडेपर्यंत मी लढेन असं नाही, तर तिने अतिशय चातुर्याने त्या लढाया केल्या. म्हणजे तिला जेव्हा कळलं की आता झाशीचा किल्ला पडतोय, तेव्हा तिने बरोबर तिथनं सरदारांच्या तिच्या सल्ल्यानुसार तिने निघून जायचा प्रयत्न केला आणि ती यशस्वी झाली त्याच्यामध्ये. ती जी आपली ऐतिहासिक उडी झाशीच्या किल्ल्यावरची आपल्याला ती अशी झेपावताना दिसते ती अगदी खरी आहे. आणि 102 मैल एवढी सलग रपेट तिने केली, जो एक मोठा रेकॉर्ड आहे खरं पाहिलं तर. आणि स्त्रीचं जे शरीर असतं म्हणजे ते आपल्याला रायडिंग करताना मला जाणवलं की रायडिंग ही मुळात किती कठीण गोष्ट आहे. आपलं जे काही शरीर असतं, आपलं गर्भाशय असतं, ह्याची काय अवस्था होते जेव्हा आपण खूप तासनतास रायडिंग करतो. तर अशा प्रकारे ती तिथे गेली आणि तिने रावसाहेब पेशव्यांच्या पायाची ती तलवार ठेवली. त्यांना तिने आवाहन केलं की तुमच्या पूर्वजांनीही आमच्या पूर्वजांना दिली होती लढण्यासाठी, पण आता आपण सगळेच शरणागती स्वीकारायला लागलो, तर ह्या तलवारीचं काय काम, आता ही तुम्ही परत घ्या. अशा पद्धतीने त्या मनूने एवढी मोठी हिंमत केली आणि तिथून रावसाहेब अगदी हल्लं त्यांचं अंतरंग आणि त्यांनी तिला शेवटपर्यंत साथ दिली.